मंडळी, गेल्या वर्षी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळा दरम्यान रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा देशभरात चांगली चर्चेत आली होती. तिच्या निळ्या डोळ्यांनी आणि सौंदर्यानं तिला सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली आणि त्यानंतर तिचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. सध्या ती काही चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून स्वतःचं नशीब आजमावतीये. पण अशातच 11 मार्चला केरळमध्ये तिनं तिच्या मुस्लिम बॉयफ्रेंड सोबत लग्न केल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कुटुंबाचा विरोध झुगारून तिनं पोलीस प्रोटेक्शन मध्ये आधी कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर तिरुवनंतपुरम मधील एका मंदिरात पारंपरिक हिंदू विवाह केला. मोनालिसा भोसलेनं फरमान खानशी लग्न केल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असून काही जणांनी समर्थन केलंय, तर अनेकांकडून या लग्नाला तीव्र विरोध होताना दिसतोय. दुसरीकडे ज्या डायरेक्टरने मोनालिसाला चित्रपट सृष्टीत लॉन्च केलं होतं, तिला अभिनयाचे धडे दिले होते, त्या सनोज मिश्रा यांनी मात्र या लग्नाबद्दल खळबळजनक दावे केलेत. त्यांनी सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट करत मोनालिसा आणि फरमानच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हटलंय. मोनालिसाचा तिच्याच मॅनेजरने सौदा केल्याचंही सनोज मिश्रा म्हणालेत. पण हे सगळं नेमकं घडलं कसं? मोनालिसाचा पती फरमान खान आहे तरी कोण? त्याची प्रेम कहाणी नक्की कशी सुरू झाली? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, मोनालिसा भोसले ही मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रहिवासी आहे. कुंभमेळ्यामधून व्हायरल झाल्यावर तिला असंख्य मुलाखती आणि मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. नंतर तिला दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी एका हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी दिली. मोनालिसा मुख्य भूमिका साकारत असलेला द डायरी ऑफ मणिपूर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील चांगली सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 10 लाख फॉलोअर्स आहेत. वेगवेगळे ब्रँड्सही ती प्रमोशन करते. मनोरंजन विश्वातील इतर प्रकल्पावर देखील ती काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. पण बुधवारी केरळमध्ये तिनं आपल्या मुस्लिम प्रियकराशी लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. तिचे वडील जयसिंग भोसले यांना तिचा हा आंतरधर्मीय विवाह मान्य नव्हता, त्यामुळे ते या लग्नाला विरोध करत होते. आपली मुलगी केरळमध्ये लग्न करू शकते असं त्यांना समजल्यावर त्यांनी थेट केरळ गाठलं. त्यावेळी मोनालिसा तिच्या नागम्मा या पहिल्या मल्याळम चित्रपटाचं शूटिंग करत होती. तिचे वडील तिला शोधत आले आणि तिला परत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, पण मोनालिसानं ठामपणे नकार दिला आणि प्रियकर फरमान सोबत जाऊन तिनं तिरुवनंतपुरम मधील तंपानूर पोलीस ठाण्यात आश्रय घेतला. आपल्याला संरक्षण देण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. मोनालिसानं पोलिसांना सांगितलं की तिच्या कुटुंबियांकडून प्रेम प्रकरणाला तीव्र विरोध होतोय. तिच्यावर कुटुंबाकडून दबाव आणला जातोय. तसंच धमक्या देत दुसऱ्या मुलाशी जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला जातोय. तर दुसरीकडे पोलिसांनी त्यांची चौकशी करत असताना विचारलं की तुम्ही एवढ्या दूर केरळमध्ये का आलात? तेव्हा मोनालिसा आणि फरमाननं सांगितलं की केरळमध्ये सामाजिक आणि धार्मिक दबावापासून आम्ही सुरक्षित राहू शकू असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही इथे आलोय. त्यानंतर पोलिसांनी मोनालिसाच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यामधून ती सज्ञान नसल्याचंही समोर आलं. नंतर पोलिसांनी मोनालिसाच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत समज दिली. तसंच कायदेशीररित्या तुमची मुलगी सज्ञान नसल्यानं तुम्हाला तिच्यावर जबरदस्ती करता येणार नाही. ती तिच्या इच्छेनुसार तिचा जीवनसाथी निवडू शकते असं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर 11 मार्चला मोनालिसा आणि फरमान दोघांनीही लग्न करण्याचं ठरवलं. त्यांना पोलिसांकडून संरक्षण देखील मिळालं. आधी त्यांनी कोर्ट मॅरेज केल्याचं सांगितलं जातं आणि त्यानंतर अरुमानूर येथील श्री नयनार देव मंदिरात हिंदू विवाह पद्धतीने लग्न गाठ बांधली. या संबंधीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत, ज्यात प्रियकर फरमान खान हा मोनालिसाच्या कपाळावर सिंदूर लावताना आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसतोय. यावेळी मोनालिसा लाल साडीवर अगदी सुंदर दिसत होती, तर फरमाननं केरळ संस्कृतीचा सन्मान करणारा पांढरा शर्ट आणि मुंडू अर्थात धोतर परिधान केलं होतं. मंदिर प्रशासन आणि स्थानिक नेत्यांच्या मदतीनं मोनालिसाचा हा लग्न सोहळा पार पडला. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तर या आंतरधर्मीय विवाहाला केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी, CPIM पक्षाचे राज्य सचिव M.V. गोविंदन आणि राज्यसभा खासदार A.A. रहीम असे प्रमुख राजकीय व्यक्ती देखील उपस्थित होते. दरम्यान लग्नानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मोनालिसानं सांगितलं की लग्नानंतर मला खूप बरं वाटतंय. मी आनंदी आहे. मला केरळ आवडतं आणि येथील लोक सुद्धा खूप चांगले आहेत. तर फरमान म्हणाला की आम्ही सध्या केरळमध्येच राहू. जर मोनालिसाला इथे राहायला आवडत असेल तर आम्ही इथे स्थायिक होऊ. तसंच केरळच्या लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल दोघांनीही आभार मानले.
यावेळी बोलताना फरमाननं असंही सांगितलं की मी स्वतः एक अभिनेता आहे. मागील 6 महिन्यांपासून आम्ही प्रेमात आहोत. पण हे प्रेम आता आम्हाला 60 वर्षांच्या बरोबरीचं वाटतंय. आम्ही एका चित्रपटावर एकत्र काम करत होतो. तेव्हाच आम्ही बोलू लागलो आणि मोनालिसानं मला प्रपोज केलं. मी सुरुवातीला तिला नकार दिला, पण नंतर ती म्हणाली, "आपल्याला हे नातं ठेवावं लागेल. मला तू खूप आवडतो." मग त्यानंतर मी सुद्धा होकार दिला. तिच्या प्रेमात पडलो आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. मंडळी, फरमान खान हा महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचं सांगितलं जात असलं तरीही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मात्र तो स्वतःला मल्याळम आणि तमिळ इंडस्ट्रीतील ऍक्टर असल्याचं सांगतोय. रजनीकांत सोबत देखील त्याचा एक फोटो आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे 3,300 फॉलोअर्स असून त्याचे काही व्हिडिओ किंवा रील्स पाहिल्यास अनेकांना ते सगळं विचित्र वाटेल असं आहे. तर दुसरीकडे मोनालिसाला लॉन्च करणारे, तिला स्टार बनवणारे डायरेक्टर सनोज मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट करत मोनालिसा सोबत फोटो शेअर केलाय आणि मोनालिसाच्या लग्नाचं भयानक सत्य सांगितलंय. मोनालिसाचं लग्न म्हणजे प्रेम नाही, तर तिचा सौदा झालाय. ती लव्ह जिहादची शिकार झाली आहे, असा खळबळजनक दावा सनोज मिश्रा यांनी केलाय. त्यांनी फेसबुक पोस्टवर म्हटलंय की मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आहे आणि मी मात्र निराश आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे. कारण एक गरीब जंगलात राहणारी मुलगी, जिचा कुंभमेळ्यातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती तिच्या गावी महेश्वरला पळून गेली होती. मात्र तिचं गंगेसारखं पवित्र पाहून मी तिला प्रशिक्षण दिलं आणि तिला माझ्या चित्रपटात अभिनेत्री केलं. जगानं तिचं स्वागत केलं. पण आमच्याच विरोधकांपैकी एक असलेल्या वसीम रिजवीला हे आवडलं नाही. त्यानं मला खोट्या आरोपाखाली तुरुंगात पाठवलं. सनोज मिश्रा म्हणाले की मोनालिसाचं आयुष्य सोपं नाहीये. तिची सावत्र आई ढोंगी आहेत. तिचं आयुष्य तिच्या खऱ्या आईवर अवलंबून होतं, जिला तिच्या वडिलांनी हाकलून दिलं आणि दुसरं लग्न केलं. बंजारा लोकांचे कायदे खूप वेगळे असल्यानं मोनालिसाला तिच्या सावत्र आईने सांगितलेल्या गोष्टी स्वीकाराव्या लागत होत्या. पण जेव्हा मोनालिसा सेलिब्रिटी झाली आणि खऱ्या आईला भिकाऱ्यासारखं माळा विकताना तिनं पाहिलं, तेव्हा ती रडायची. त्याबद्दल तिनं अनेक वेळा माझ्याकडे दुःख व्यक्त केलं आणि बंड करण्याची इच्छाही व्यक्त केली. ती म्हणायची की जर तिला कधी संधी मिळाली तर ती सर्वांना लाथ मारून तिच्या खऱ्या आईकडे जाईल. पुढे सनोज मिश्रा असंही म्हणाले की मोनालिसाला वाटत असेल की तिचं हे कृत्य तिच्या कुटुंबाविरुद्ध बंड आहे, पण हे पाऊल बंड नाही, तर लव्ह जिहाद आहे, ज्याची ती बळी ठरली आहे. यामध्ये एका बनावट शिक्षकाचा देखील समावेश आहे, ज्याला मी पैसे देऊन मोनालिसाचा मॅनेजर बनवलं होतं. मोनालिसाला प्रशिक्षण देण्यासाठी त्याला निवडलं होतं, पण तो दलाल बनला आणि दक्षिण भारतात मोनालिसाचा व्यापार करू लागला. त्यानेच मोनालिसाला बंजारा समाजापासून दूर केलं, ज्याचे परिणाम आज स्पष्ट दिसतात. मंडळी, डायरेक्टर सनोज मिश्रा यांनी केलेल्या पोस्टमुळे आता मोनालिसाच्या लग्नावरून मोठा वाद उफाळून आलाय. मोनालिसाच्या विरोधात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसतात. बाकी या सगळ्या घटनाक्रमावरून तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.